नमस्कार. सूर्यवंशी वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत गणित. गणितामध्ये कोणती एकदम सोपी पद्धत तुमच्यासाठी मी आज आणलेली आहे, ती म्हणजे 1 ते 100 संख्यांचा वर्ग कसा चुटकीसरशी म्हणजे सेकंदामध्ये तुम्हाला करता येईल. अगदी वेगळी पद्धत आहे, खूप छान आहे, सोपी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर पाहूया आपण 1 ते 100 संख्यांचा वर्ग म्हणजे कोणतीही संख्या असेल तरी तुम्ही किती पटकन तुम्हाला हा वर्ग करता येईल ते आपण शिकूया. सुरुवात करूया आपण 100 पेक्षा ज्या संख्या लहान आहेत त्यांचे जर तुम्हाला वर्ग काढायचे असतील तर ते कसे काढायचे पहा. 100 पेक्षा लहान जर संख्या आहेत आणि आपल्याला त्यांचे वर्ग काढायचे आहे तर ते कसे काढायचे बघा. हा बरं, आता ही संख्या मी घेतली आहे 98. तुम्हाला 100 पेक्षा लहान आहे तर तुम्हाला काय करायचंय, फक्त काय करायचंय आपल्याला, ही संख्या 100 पेक्षा किती लहान आहे ते तुम्हाला करायचं. म्हणजे हे 98 आणि 98 100 पेक्षा किती लहान आहे, 2 ने लहान आहे. मग ती संख्या लिहायची. 100 पेक्षा 98 फक्त 2 ने लहान आहे, ते 2. आता काय करायचं आहे, 98 आणि 2चं काय करायची, वजाबाकी करायची. किती आली वजाबाकी, 96 आली. आणि जी संख्या आहे कितीने लहान आहे, 2 ने, तिचा वर्ग करायचा. पण हा वर्ग आपल्याला 2 अंकी हवा म्हणून आपण काय लिहायचे, 04. कारण 2चा वर्ग फक्त 4 आहे, मग 4 नाही लिहायचे तर 04 लिहायचे. हा झाला 98चा वर्ग 9604. आवडली का पद्धत? बघा, तुम्हाला मी दुसरी संख्या दाखवते. आता घेऊया आपण 96. 96चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. आता 96 100 पेक्षा कितीने लहान आहे, 4 ने लहान आहे. मग आपण 96 मधून 4 वजा करायचे. आता 96 वजा 4 केले तर राहिले किती, फक्त 92 राहिले. बघा, हा 96 मधून 4 वजा केले किती राहिले, 92. आणि 4चा वर्ग किती आहे, 16. झालं ना, किती पटकन झालं. किती उत्तर आलं हे, 9216. बरं, पुढची संख्या घेते मी 94. 94चा वर्ग तुम्हाला करून दाखवते. काय करायचंय आता, 94 100 पेक्षा कितीने लहान आहे सांगा बरं तुम्ही, फक्त 6 ने लहान आहे. मग 94 वजा 6. 94 मधून 6 गेले किती राहिले, 88. आणि 6चा वर्ग किती आहे, 36. साई 36. मग 8836. हे झालं 94चा वर्ग. आता हे समजा मी तुम्हाला आतापर्यंत हे दाखवले ते सगळे हातचे येत नव्हते, म्हणजे हे जे एकक स्थानी जो अंक आहे त्यांना हातचा येत नव्हता. जर एकक स्थानची संख्या आहे त्यांचं जर हातचा आला तर ते गणित कसं करायचं ते तुम्हाला मी आता दाखवते. बरं, तुम्हाला मी बिन हातच्याची दाखवली, आता हातच्याची दाखवते. समजा संख्या घेतलीये मी ही, ते 88. तुम्हाला 88चा वर्ग काढायला सांगितलेला आहे. आता 88 100 पेक्षा कितीने लहान आहेत, 12 ने. मग आपण 88 मधूनच 12 वजा करायचे. 88 मधून 12 वजा केले तर किती राहिले, 8तून 2 गेले राहिले 6 आणि 8तून 1 गेले राहिले किती, 76 आले. हा, हे 76 तसेच ठेवायचे. आता आपल्याला 12चा वर्ग करायचा आहे. 12चा वर्ग किती आहे, 144. आपल्याला फक्त 2 अंक घ्यायचे आहे, त्यामुळे आपण किती घेणार इथे, फक्त 44 घेणार. आणि हा जो 1 आहे तो आपण इथे हातचा घेणार. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं, हे 44 तर आलेच. 76 आणि 1 किती झाले, 77. म्हणजे 7744. हा आहे ह्याचा 88चा वर्ग. आवडली का पद्धत? पुढचं गणित तुम्हाला मी दाखवते. समजा अजून खूप पुढे जाऊया. पुढची संख्या मी घेतली 75. 75चा तुम्हाला वर्ग काढायचा आहे. आता 75 100 पेक्षा कितीने लहान आहे, 25 ने. मग आपल्याला 75 मधून 25 काय करायचे आहे, वजा करायचे. किती राहिले, 50 राहिले. आणि 25चा वर्ग करायचा. 25चा वर्ग तुम्हाला समजा माहिती आहे 625 आहे, तर आपल्याला हे 25 इथे लिहायचे आहे आणि हे जे 6 आहे ते आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणजे उत्तर किती आलं, 5625 हे उत्तर आलं 75चा वर्ग. आवडली काय पद्धत? पुढे जाऊया आपण. आता मी तुम्हाला दाखवल्या 100 पेक्षा जर लहान संख्या असतील तर म्हणजे त्याच्यातून 100 मधून त्या संख्या वजा करून ती जी वजाबाकी तिचा वर्ग करून आपल्याला उत्तर काढता येते. आता पाहूया आपण पुढची
50 पेक्षा जर लहान असतील, आता संख्या 50 पेक्षा लहान आहेत आणि आपल्याला त्याचा वर्ग काढायचा आहे. पहिली संख्या घेतली मी 45, त्याचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. तर तो कसा काढायचा बघा बरं. तर 50 पेक्षा लहान आहे तर आपल्याला इथे प्रत्येक वेळी, मगाशी आपण डायरेक्ट 100 मधून वजाबाकी करत होतो, आता काय करायचंय, 50 पेक्षा लहान आहे तर 50 चा अर्धा भाग किती आहे, 25. तर प्रत्येक वेळी 50 पेक्षा जर लहान संख्या असेल तर आपल्याला 25 मधूनच वजाबाकी करायची आहे. आता 25 तर घेतले मग, आणि इकडे मात्र 50 पेक्षा 45 कितीने लहान आहे, 5 ने लहान आहे. आलं लक्षात. मग आता जी आहे वजाबाकी आपल्याला ती करायची आहे. म्हणजे 25 मधून 5 गेले, राहिले किती, 20. आणि 5चा वर्ग किती आहे, 25. 5चा वर्ग किती आहे, 25. मग 45चा वर्ग काय आला, 2025. आहे ना सोपी पद्धत एकदम. तुम्हाला पण शिकायला नक्कीच मजा येत असेल. पुढची संख्या घेते मी 41. आता आपल्याला करायचं आहे 41चा वर्ग. मग आता मी काय सांगितलं, प्रत्येक वेळी आपल्याला इथे जर 50 पेक्षा संख्या लहान असेल तर आपल्याला 25च घ्यायची आहे आणि वजाबाकी मात्र 50 पेक्षा ही संख्या कितीने लहान आहे, 9 ने लहान आहे. मग 25 मधून 9 गेले तर राहिले किती, 16 राहिले. 25 मधून 9 गेले, राहिले किती, 16. आणि 9चा वर्ग किती आहे, 81. म्हणजेच 41चा वर्ग काय आलं, 1681. पद्धत आवडली असेल नक्कीच. पुढचं पाहूया आपण 44चा वर्ग. तुम्हाला 44चा वर्ग काढायचा आहे तर पद्धतीच आहे. 25 आणि 44 हे 50 पेक्षा कितीने लहान आहेत, 6 ने लहान आहे. 25 मधून 6 गेले, राहिले किती, 19. आणि 6चा वर्ग किती आला, 36. मगासारखं जर ही ते संख्या जर हातचा येत असेल तर मात्र तो पुढच्या मध्ये मिळवावा लागतो. पद्धत नक्कीच आवडली असेल. अजून तुम्हाला मी पुढचं शिकवते. बघा बरं आता पुढचं काय आहे ते. संख्या 50 पेक्षा आता आपल्याला पाहायची आहे मोठी. मला शिकवायला मजा तर येतेच आहे, तुम्हाला पण नक्कीच शिकायला मजा येत असेल. 50 पेक्षा संख्या थोडी मोठी आहे तर आपण त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरणार आहोत. समजा 50 पेक्षा मोठी संख्या म्हणजे आता समजा आपण 52 घेतले, तुम्हाला 52चा वर्ग काढायला सांगितलेला आहे. तर पद्धत तीच आहे कोणती, तर 50 पेक्षा लहान संख्या असेल तर आपल्याला इथे 25च घ्यायची आहे. पण मगाशी आपण वजाबाकी करत होतो, जेवढ्याने लहान आहे ते वजाबाकी करत होतो. आता जेवढ्याने मोठे आहे ते मिळवायचे आहे. पण 52 हे 50 पेक्षा कितीने मोठे आहेत, तर 2 ने मोठे आहेत. म्हणून मी इथे किती घेतले आहे, तर 25 आणि 2ची बेरीज किती झाली, 27 झाली. आणि 2चा वर्ग आपल्याला माहितीच आहे किती, 4. पण तो 1 अंकी न लिहिता 2 अंकी लिहायचं. म्हणजे 2704 हा 52चा काय झाला, वर्ग आहे. आता पुढची संख्या पाहूया आपण. अजून एक 58चा वर्ग आपल्याला करायचा आहे. मगाशीच पद्धत 25 आणि कितीने मोठी आहे बरं, 58 ही संख्या 8 ने मोठी आहे. मग आपल्याला इथे काय करायचंय, 25 आणि 8ची बेरीज करायची आहे. 25 आणि 8ची बेरीज किती झाली, 8 नी 5 13चे 3 हातचाला 1 आणि 2 आणि 1 3, 33 झाले. 8चा वर्ग लिहून टाकायचा लगेच. 8चा वर्ग किती आहे, 64. किती उत्तर आलं 58च्या वर्गाचं, 3364 हे आहे त्याचं उत्तर. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. यापूर्वी मी